दोन नंबर तो दोन नंबरच असतो, नंबर 2ला काहीच किंमत नसते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा। चव्हाणांचा रोख कुणाकडे, चर्चांना उधाण। काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये, मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला। तपोवनातील वृक्षतोडीच्या वादात उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची एंट्री। वृक्षतोडी विरोधात ठाकरे बंधूंची वज्रगूठ। सिल्लोड आणि बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपावरून राडा। बीडमधील 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू, अजित पवारांचा इशारा। तर विकास निधी दिल्यानंतरही काम होत नसल्याचा लगावला टोला। आणि नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं। प्रेयसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला पाहायला मिळतोय। यातच नाना पटोलेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर आग पाखड केली आहे। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टीका केली। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदिया दौऱ्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता घरांचे पट्टे मिळवण्यासाठी भाजपला सहकार्य करावं लागेल असं म्हणाले होते। यावर नाना पटोले यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे। तर पटोलेंनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेला देखील बावनकुळेंनी उत्तर दिलंय। माझ्या वडिलांचा उल्लेख करणं त्यांना महागात पडणार असं ते म्हणाले। यहाँ एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरा बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के आया और यहाँ पे लोगों को धमकाता है। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको। नाना पटोले यांनी माझ्या वडिलाचा बापाचा उल्लेख केला। नाना पटोलेची हीच पातळी पहिल्यापासून राहिली आहे। त्यांनी पातळी सोडूनच राजकारण केलं आहे। माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होतीये। दोन नंबर तो दोन नंबरच असतो, नंबर 2ला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणावर याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत। अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत, कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी, काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे। तर रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे। काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना टोला लगावलाय. भाजप शिवसेनेची युती ही आत्ताची नसून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून केलेली ही युती आहे. त्यामुळे काल परवा पक्षाचं अध्यक्षपद सांभाळलेल्यांनी युतीवर बोलू नये असा खोचक टोला त्यांनी चव्हाणांना लगावलाय. एवढी जुनी युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली. त्या युतीबद्दल मला 2च तारखेपर्यंत किंवा अमुकच वेळेपर्यंत युती टिकवायची असं काल परवा त्या पक्षाचे अध्यक्ष झालेल्या रवींद्र चव्हाणांनी बोलणं योग्य नाही.